ठेवलेलं ना चहापत्तीचं हे. आणि हा अशा प्रकारे प्लास्टिक किंवा रुमाल त्याच्यावर असं थापायचं असतं. थापून त्याला गोल आकार द्यायचा असतो. आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर होल करायचा असेल तर करा, नाहीतर असं केलं तरी छान वाटतं. पण आम्हाला होलवाले आवडतात. आमच्याकडे ती पद्धत आहे. वड्याला होल नाही तर वडा नाही, आम्ही असं कन्सिडर करतो. ते पण तिने आता बनवलेली. आमच्याकडे एक पुरी आहे बनलेली बघा, पुरी बनवलेली. तर आम्ही तिला पुरी नाव ठेवलं म्हणून आता सगळे होल पाडते. कारण होल शिवाय वडा वडा नाहीये. सो मेक शुअर तुम्ही तो असा एक होल पाडावा, तर तुम्ही वडे खाल्लेत, नाही तर तुम्ही पुऱ्या खाताय. सो आता इथे मी वडा बनवते उर्फ सेजल जाधव. खूप लोकांना असं वाटतं की मी फक्त शूट करत असते, मला काही येत नाही किंवा मी घरात काम करत नाही. सो हिअर इज द प्रूफ ब्रो, मी करते कामं घरात. ओके, यू कांट से आई एम डैडीज़ प्रिंसेस. आई एम, बट प्रिंसेस के साथ साथ मेरे में टैलेंट भी है. सो बेटर डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. आय एम ऑल्सो एक्सपर्ट इन इट. आणि खूप लोकांना असंही वाटतं की पोरांनी हे सगळे कामं करू नये. आता ही क्लिप बघा. द हाऊस टर्निंग तेल विथ कंबर पे हात. गेलेला मस्त फुल आहे. हा वडा मी केलाय. आला या वड्यामधून सगळ्यांनी बघा. आई गाऱ्याने आम्ही वडे तळतोय. हे बघ असा फुगतो पण, आणि ह्या झाला पलटायला भेटतो. हा. आणि मग ह्याच्यात काढायचं, ते याच्यावर धरायचं, तर तेल ठेवलंय. हे पीठ तुम्ही कसं, म्हणजे कसलं पीठ असतं? हे वेगळं पीठ असतं ना आई वड्यांचं. काय काय असतं त्याच्यात? त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी. कोणत्या डाळी? चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, सर्व असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये धणे, बडीशेप, जिरं, काली मिरी, लवंग, हे सर्व असतं त्याच्यामध्ये. हे सगळं असतं त्या पिठामध्ये. आणि त्या पिठाने ते पीठ भिजल्यानंतर बनतात हे वडे. म्हणून बोलतात कोंबडी वडे वेगळे असतात, पण ती कोंबडीने बनलेले नसतात, ते या सगळ्यांनी बनलेले असतात. आणि हे पीठ कसं मळलं तुम्ही लोकांनी? गुळ मळायचं पीठ. पीठ त्याला ना गुळाचं पाणी, गुळ शिजवायचं, हा. त्यात कांदा चिरून